चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजणाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मन बावरल र. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मन बावरल र. हे दूर झाला वाटा सारा, मिटून गेल्या दिशा. घडीभर कसला तार नाही, काय म्हणावी नशा. जलधारा मंद हवारा, अंतरीचा किनारा हसतो दुरून. विरघळले प्रश्न एकांती हरवून, सरल हरी धुंद बरसून. थिजणारा गंध रुजणारा, बहराचा शहारा ठरतो तरुण. दरवळते सांज प्रीतीची लहरून, हिरवळ ही दाट पसरून. अवघड झालं सार आता जरा थांबना, दिन रात सपनात झळते ही वेदना. अत्तराचा घाव त्याला मलमाची वानवा. नकळत होतो गुन्हा कैद करतो हा खेळना. बावरल खुळ मन बावरल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मन बावरल
सजनी गाजीन सावरल ग बावरल खुळा मन बावरल र सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल खुळा मन बावरल र दादा ओ दादा डिझेल आणलंय. सत्या मेकॅनिक आला वाटतं. चल 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 पटकन ये. मिळाला का डिझेल? हो दादा. चल चल टाक लवकर लवकर टाक. झालं निघूया लगेच. सत्या परत वास येतोय. होय हो. सत्या गाडीच्या खालूनच वास येतोय. वाघमारे डिझेल लीक होतंय. दादा अहो डिझेल कळतंय बघा की काय झालंय. अहो दादा कोणीतरी डिझेलचा पाईप कापलाय. काय? मग आता आता काय रिपेअर करावं लागणार. अहो मग करा की. आणि हे आधी कसं लक्षात नाही आलं हो तुमच्या? अहो आधी लक्षात यायला तुमच्या गाडीत डिझेल तरी पाहिजे ना. बरं मला सांगा किती वेळ लागेल आता? सकाळ तरी होईल. मेजर काम आहे आणि ते पण इतक्या अंधारात नाही होणार. होणार नाही म्हणजे? अरे अरे बाबा मला दिवस उजडायच्यात पुण्यात पोहोचायचं आहे. हे बघा वेळ तर लागणारच. तुम्ही एक काम करा, गाडी इथंच ठेवून जा. परत येताना घेऊन जा गाडी. तोवर मी गाडी रिपेअर करून ठेवतो. आता काय तुम्ही म्हणाल तसंच करायला लागेल. मी जातो आणि रिपेअरिंगचं सामान घेऊन येतो. हा वाघमारे असा कसा पाईप कापला गेला असेल? कुठल्या जनावरांचं काम असेल का? नाही सत्या हे जनावराचं काम नाही. कुणीतरी जाणून बुजून पाईप कापलाय. हा असं असू शकतं. सत्या आपण तात्या साहेबांच्या बायकोला भेटायला हॉस्पिटलमध्ये निघालो. हे तात्या साहेबांना कळालं असेल तर? वाघमारे असं जर असेल तर मग मालिनी मॅडमचा जीव धोक्यात आहे. शक्यता नाकारता नाहीयेत. सत्या तात्या साहेबांच्या माणसांनीच गाडीचा पाईप कापलाय. आपल्याला काही करून लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचावं लागेल. होय चला एक काम करू, लिफ्ट मिळते का बघू. लगेच निघूया चला. चल. वाघमारे थांबा थांबा थांबा. थांबा. दादा आम्हाला प्लीज पुण्यापर्यंत सोडा. आमची गाडी बंद पडली. आमचं लय अर्जंट काम आहे. हो बसा की, तुम्हाला कोण नाही म्हणणार. थँक्यू दादा.
ए गाण्या इकडे. आलो आलो. डॉक्टर महेशला अर्जंट बोलो. हा बोलो. दादा थँक्यू थँक्यू. चला. दादा दादा आयसीयू कुठे आहे? हा इथं समोर आहे, तिथे जावा. चला. कुठेच मालिनी ते सत्य त्या नक्की इथंच होत्या ना? होय वाघमारे, मी स्वतः त्यांना ऍडमिट केलं होतं इथं. सत्या खरं सांग. हा वाघमारे, देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मालिनी मॅडम ह्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या आणि ह्याच खोलीत होत्या. सत्या मी परत एकदा विचारते, तू खरंच माझ्याशी खोटं बोलत नाहीयेस ना? खोटं का बोलेन वाघमारे? तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाहीये? कधीतरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा ना. इथंच होत्या त्या, खरंच इथं होत्या. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मालिनी मॅडम ह्याच हॉस्पिटलमध्ये होत्या. मी खोटं बोलत नाही अजिबात. प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. सत्या, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुला तुझी बाजू मांडायची संधी दिली. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून आईला आणि अमृताला तुझ्या घरी राहायला घेऊन आले. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून आज इथं वर आले. पण इथं तसं काहीच दिसत नाहीये. मालिनी ताई गायब आहेत. आता तू सांग, कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? वाघमारे, हे बघा, मी तुमची बाजू समजू शकतो. आता तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे, पण मी खरंच तुमचा विश्वासघात केलेला नाही. खरंच खोटं बोललेलो नाही मी. असं असेल कदाचित त्यांनी दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलं असेल त्यांना. असं पण असू शकतं ना. तुम्ही लगेच माझ्यावर अविश्वास दाखवू नका. मला फक्त एक संधी द्या, एक संधी द्या त्यांना शोधायची. मी त्यांना शोधून काढीन आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करून दाखवीन. प्लीज वाघमारे, प्लीज. चला आपण त्यांना शोधूया. बाहेर बघूया कुठे आहेत.
डॉक्टरांकडे जाऊया चला. डॉक्टर 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 कामत कुठे आहे? ते आउट ऑफ इंडिया आहेत. काय झालं? कोण हवंय? मालिनी मॅडम. त्यांना बघायला आलेलो मी. तुम्ही त्यांना दुसरीकडे शिफ्ट केलंय का कुठे? मालिनी मॅडम? कोण मालिनी मॅडम? या नावाचा पेशंट इथे ऍडमिट नाहीये. सत्या काय म्हणतायत डॉक्टर? वाघमारे जरा थांबा तुम्ही. डॉक्टर 3 वर्षांपूर्वी मी स्वतः त्यांना इथे ऍडमिट केलं होतं. तुम्ही तुमचं रजिस्टर चेक करा ना एकदा प्लीज. अहो काय बोलताय तुम्ही? नर्स 2023चं रजिस्टर काढा बरं. ओके सर. तुम्ही कोणत्या महिन्यात घेऊन आला होता? सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या मध्ये. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या मध्ये. हा नर्स सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान चेक करा. नाही मिळते. असं कसं शक्य आहे? डॉक्टर एकदा मी चेक करू का प्लीज प्लीज? ठीक आहे करा चेक. नाहीये ना कुणी या नावाचं इथे? मी पहिल्यापासून तुम्हाला तेच सांगतोय. माझ्या हॉस्पिटलमध्ये मालिनी नावाचा कोणताही पेशंट ऍडमिट नाहीये. वाघमारे थांबा. 1 मिनिट. 1च मिनिट द्या मला. सत्या नाही आहे त्यात नाव. वाघमारे 1च मिनिट द्या मला. आठवलं वाघमारे. तात्यांपासून वाचवण्यासाठी मी मालिनी मॅडमला दुसऱ्या नावाने ऍडमिट केलं होतं. स्नेहा. हे बघा ह्याच्यात बघा रजिस्टर मध्ये एकदा चेक करा तुम्ही. स्नेहा मोरे. डॉक्टर स्नेहा मोरे नावाचे पेशंट कुठे आहेत? अहो त्या तर आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत. 1 मिनिट. आम्ही आता आयसीयू मधून आलो. तिथं कुणीच पेशंट नाहीये. काय? कसं शक्य आहे? चला बघू बरं. चला लवकर चला. हे बघा कोणच नाही इथं. अहो पण असं कसं होईल? डॉक्टर हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्हीच हा प्रश्न आम्हाला कशाला विचारताय? अहो तुमचं हॉस्पिटल आहे ना, मग तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुमचे पेशंट कुठे आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. सत्या शांत हो. हायपर नको हो. डॉक्टर हॉस्पिटल मधल्या पेशंटची जबाबदारी पूर्णपणे हॉस्पिटलची असते. आणि ह्या पेशंट तर कोमात होत्या. मग कशा काय गायब झाल्या? अहो मॅडम थोड्या वेळापूर्वी मी आलो होतो त्यावेळेला तर इथंच होत्या. मग आता कुठं गेल्या तेच कळत नाहीये. हे तुम्ही आम्हाला कशाला विचारताय? तुमचं हॉस्पिटल आहे तुम्हाला माहित पाहिजे ना डॉक्टर. सत्या शांत हो.
मला काहीतरी वेगळा संशय येतो. डॉक्टर, मला हॉस्पिटलचं सगळं सीसीटीव्ही फुटेज बघायचं आत्ता, लगेच. हो डॉक्टर, मॅडम ना सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं आहे. तुम्हाला कळतंय का? अहो ते सीसीटीव्ही काही दिवसापासून बंद आहेत.